तर पहिले फायनलिस्ट कोण असतील या वर्ल्ड कप मधले हे तर निश्चित झालंय। दक्षिण आफ्रिकेने दिमाखात फायनल मध्ये धडक मारली। तर 2020 वर्ल्ड कप मधल्या दुसऱ्या उपांत्य फेरीत आज भारताचा मुकाबला होणार आहे इंग्लंड सोबत। गयाना मधल्या सामन्यात भारताला 2022 सालच्या T20 वर्ल्ड कप मध्ये इंग्लंडकडनं झालेल्या पराभवाची परतफेड करण्याची नामी संधी मिळेल। 2022 सालच्या 2020 वर्ल्ड कप मध्येही भारत आणि इंग्लंड संघ उपांत्य फेरीत आमने सामने आले होते। ॲडलेड मधल्या सामन्यामध्ये इंग्लंडनं भारताचा 10 विकेट्सनं धुव्वा उडवलेला। रोहित शर्माच्या भारतीय संघानं त्या पराभवाची परतफेड करून यंदाच्या 2020 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारावी अशी अपेक्षा क्रिकेट रसिक व्यक्त करतात। तर T20 वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियाचा मुकाबला इंग्लंड सोबत होणार आहे। दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शनिवारी होणाऱ्या फायनलच्या सामन्यात कोणता संघ खेळेल हे भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या सामन्यानंतर स्पष्ट होऊ शकेल। टीम इंडियाची कामगिरी या संपूर्ण वर्ल्ड कप मध्ये या टुर्नामेंटमध्ये सातत्यपूर्ण राहिली आहे आणि आजचा सामना जिंकून टीम इंडियानं फायनल मध्ये प्रवेश करावा, कारण नोव्हेंबर महिन्यात 19 नोव्हेंबरला भारताचं वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न भंगलेलं आहे। ते दुःख आजही क्रिकेट रसिकांच्या मनात ताजा आहे आणि त्याची कुठेतरी परतफेड आजच्या सामन्यामध्ये विजय मिळवून आणि T20चा वर्ल्ड कप उंचावून टीम इंडियानं करावी अशी तमाम क्रिकेट रसिकांची इच्छा आहे, आकांक्षा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।